नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 8 आहे, ज्यामध्ये आपण न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024च्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वपूर्ण अतिसंभव प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे। तर मित्रांनो, पाहूया आपल्याच्या या भाग 8 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, कांग्रा दरी भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? आणि मित्रांनो टीसीएस जे आहे या प्रकारचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये वारंवार विचारत असते, त्यामुळे खूप काळजीपूर्वक या प्रश्नांचा मित्रांनो तुम्ही अभ्यास करा। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे कांग्रा दरी। त्यानंतरचा आपला प्रश्न 2 असा आहे, पुढील प्रश्न दुसरा, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेला नाट्यशास्त्र खालीलपैकी कोणी लिहिलं आहे? तर कोणी लिहिलेलं आहे नाट्यशास्त्र? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की भरत यांनी जे आहे जे की हे लिहिलेलं आहे नाट्यशास्त्र। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र डॅशमध्ये परखडमध्ये मांडत असत। तर गोपाळ गणेश आगरकर यांचं जे असं कोणतं वर्तमानपत्र होतं ज्यामध्ये त्यांनी बालविवाह पद्धतीबद्दल जे की परखडमध्ये मांडलेली होती? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क, जे की सुधारक हे जे आहे वृत्तपत्र होतं, ज्यामध्ये जे आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी जे आहे जे की बालविवाह विरुद्ध जे आहे जे की परखडमध्ये मांडलेली होती। त्यानंतरचा प्रश्न आपला 4था असा आहे, खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की बाळ गंगाधर टिळक हे जे आहे यांनी जे आहे गीता रहस्य या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे। त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 5वा असा आहे, शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मिलिंद बोकील हे जे आहे शाळा या पुस्तकाचे लेखक आहेत। त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे, 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे डॅशचे अधिकारी होते? कशाचे अधिकारी होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, छत्रपती प्रताप सिंह चे अधिकारी होते। त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, 1983च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की कपिल देव हे होते। त्यानंतरचा आपला प्रश्न 8वा, पुढील, पद्मश्री शोना नारायण या कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की कथ्थक क्षेत्रामधील गुरु आहेत पद्मश्री शोना नारायण। त्यानंतरचा आपला 9वा प्रश्न, पुढील, पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना डॅशमध्ये झाली? तर कधी झाली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1962 साली जे आहे जे की या संस्थेची स्थापना झालेली आहे। आणि या संस्थेमार्फत जे आहे आदिवासी मुलांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांकरता जे आहे जे की स्कॉलरशिप दिल्या जातात, ज्यामध्ये 1,72,000 पर्यंत एवढी जी आहे स्कॉलरशिप त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते। या संदर्भात आपला एक व्हिडिओ देखील सविस्तर आहे, ज्यामध्ये आपण सर्व काही या योजनेची व या संस्थेची आपण माहिती मिळवली आहे की नेमकं कोणकोणत्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, सरळ सेवा भरती, रेल्वे, बँकिंग या सर्व क्षेत्रातील परीक्षांसाठी त्या ठिकाणी स्कॉलरशिप जी आहे दिली जाते, जे काही आदिवासी कॅटेगरीमधले स्टुडंट असतील। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्ही एक आदिवासी कॅटेगरीमधले बिलॉंग करणारे स्टुडंट असाल तर तुम्ही नक्की या शिष्यवृत्ती योजनेकरता अर्ज करा। याची अर्जाची प्रक्रिया देखील चालू जर असेल सध्यास्थितीमध्ये किंवा भविष्यामध्ये तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल मित्रांनो तुम्ही नक्की। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 10 असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कोची बंदर हे जे आहे जे की अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे। तसे मित्रांनो तुम्ही अजूनही DFSL भरती 2024 साठी परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये तुम्ही अजूनही आपलं परीक्षा ओरिएंटेड एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स मित्रांनो तुम्ही टेक्निकल क्वेश्चन बँक मिळवत असाल, ज्यामध्ये आपण सायंटिफिक असिस्टंट, सायबर व लॅब टेक्निशियनचं सर्व काही आपण टेक्निकल अभ्यासक्रम हा कव्हर केलेला आहे मित्रांनो, तुम्ही ते अजूनही मिळवत असाल तर मित्रांनो वेट न करता तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मित्रांनो ते मिळवून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सलरची लिंक त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो त्यामधलं तुमच्या परीक्षामध्ये 100% विचारलं जाणारे सर्व काही मित्रांनो TCS पॅटर्न आधारित आहे, ज्यामध्ये आपण PYQ देखील ॲड केलेला आहे आणि जे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत ॲज पर सिलेबस आपण ते सर्व काही त्यामध्ये कव्हर केलेलं आहे। जर तुम्ही मार्केटमधलं कोणतेही बुक्स तुम्ही घेतला नसाल किंवा वाचला नसाल किंवा तुमची कोणतीही कोचिंग नसेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या या एक्सपेक्टेड क्वेश्चनच्या अभ्यासक्रमामार्फत तुमचा बराचसा मित्रांनो 100% अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल। सर्व काही आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे मित्रांनो, त्यामुळे वेळ न वाया घालता अजूनही तुमच्याकडे संधी उपलब्ध आहे। तुम्ही आपल्या व्हॉट्सअप
व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या. अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व काही मित्रांनो उपलब्ध करून दिलं जाणार असेल आणि सर्व काही मित्रांनो परीक्षा ओरिएंटेड आहे. त्यामुळे तुम्हाला बाहेरचं कोणतेही पुस्तके वगैरे वाचण्याची गरज नाही. तुम्ही सर्व काही एकाच ठिकाणी हा तुमचा 100% अभ्यासक्रम मित्रांनो तुम्ही पूर्ण करू शकता. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 11 असा आहे पुढील, शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. जर मित्रांनो तुम्ही ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपची लिंक आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते मिळवू शकता मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की प्रवरसेन पहिला याचं जे आहे जे की मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले. त्यानंतरचा 13वा प्रश्न आपला, महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की दंतीदुर्ग या राजांनी. त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न, पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1881 साली झाली. त्यानंतरचा 15वा प्रश्न पुढील, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात टायसुक तृण वाढते? टायसुक ग्रेस देखील त्याला म्हटलं जातं, ग्रास. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की उष्णकटिबंधीय काटेरी जंगले यामध्ये जे आहे जे की टायसुक तृण वाढते. त्यानंतरचा आपला 16वा प्रश्न, मोहिनी अट्टम नृत्यशैली कोणत्या राज्यात विकसित झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, केरळ राज्यात विकसित झाली. त्यानंतरचा 17वा प्रश्न, सामान्यतः आपाचक व्रण हा डॅश रोग आहे, तर कोणता रोग आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जीवाणूजन्य रोग आहे, बॅक्टेरिकल. त्यानंतरचा 18वा प्रश्न असा आहे पुढील, शेरशहा सुरीद्वारे पालन केली जात असलेली अल्लाउद्दीन खिल्जीच्या लष्करी क्रांतीमधून स्वीकारलेली डॅश ही सैनिकाच्या घोड्याची श्रेणीकरण करण्याची पद्धत होती, तर कोणती होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, ज्याला दाग असं जे आहे म्हटलं जात होतं. ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आपला, खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नगर परिषद ही जी आहे जे की शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यानंतरचा प्रश्न 20वा, बाउल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की पश्चिम बंगाल राज्यातील आहे. त्यानंतरचा 21वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 11 मूलभूत कर्तव्य आहेत. त्यानंतर प्रश्न 22वा, प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून घेण्यात आलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की संस्कृत भाषेतून घेण्यात आलं आहे. त्यानंतर 23वा प्रश्न, ऋग्वेदातील स्त्रोतांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सूक्त असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा 24वा प्रश्न, 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला डॅश येथील तुरुंगात ठेवण्यात आले, तर कोणा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ, रंगून या तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यानंतर आपला 25वा प्रश्न असा आहे मित्रांनो, जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा अटल बोगदा जो मनालीला लाहोल स्पिती व्हॅलीशी या ठिकाणी जोडतो त्याची लांबी किती आहे असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे जे की ड, 9 किलोमीटर एवढी जी आहे त्याची लांबी आहे. ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे आपल्या आजच्या भाग 8 मधील काही टॉप 25 क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत आणि या स्वरूपाचे 100% प्रश्न मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या तुमच्या DFSLच्या एक्झाममध्ये विचारली जाणारी असेल. जर मित्रांनो आपण तांत्रिक स्वरूपाचे देखील आपण प्रश्न कव्हर करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले टेस्ट सिरीज नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक घेतला नसेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो त्याचा अभ्यास करा मिळवून 100% तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये त्याचा हा फायदा होणारा असेल. तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. आपल्या सर्व काही लेटेस्ट अपडेट आपण तुम्हाला देत असतो. मित्रांनो मागील व्हिडिओचे पार्ट पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकची मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.